1993च्या मुंबई बॉम्बस्फोटांमधला दोषी याकूब मेमनला 30 जुलैला देणार फाशी। नागपूर सेंट्रल जेलमध्ये चढवणार फासावर, टाडा कोर्टाचा निर्णय। जागतिक सत्तांनी केला इराणशी ऐतिहासिक अणु करार। इराणच्या अणु कार्यक्रमावर येणार बंधनं, पण निर्बंध उठवल्यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवर होणार अनुकूल परिणाम। ₹300 अब्ज संरक्षण सामुग्री विकत घेण्याला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी। बोईंग कडून 4 हेरगिरी करणारी विमानं विकत घेणार। 169 अब्जांच्या विमान विरोधी तोफांचा सुद्धा समावेश। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधकांचा आक्रमक पवित्रा। आज सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष। वर्धा जिल्ह्यातल्या 7 शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे आत्महत्या करायची मागितली परवानगी। दप्तर दिरंगाईनं शेतकरी झाले त्रस्त, पिकाची नुकसान भरपाई अजूनही मिळेना। आणि धुळ्यामध्ये आगीच्या दुर्घटनेत एका जाबाज पोलीस अधिकाऱ्यानं जीव धोक्यात घालून वाचवले 4 प्राण। बचावलेल्यांमध्ये एका चिमुरड्या बाळाचाही समावेश।